नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या या व्हिडिओमध्ये. तर आज हा माझा पहिला अनुभव आहे मूवी बघण्याचा. मी पहिल्यांदाच अशा मॉलमध्ये आले आणि मूवी सुद्धा मी थिएटरमध्ये पहिल्यांदाच बघते. जेव्हा आपण पहिल्यांदा कुठली गोष्ट करत असतो ना, ती आपल्यासाठी खूप स्पेशलच असते, नाही का. तर हा व्हिडिओ म्हणजे खूप अगोदरचा आहे. तसं तर 14 फेब्रुवारीचा आहे. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा असं म्हणून काही नव्हता, पण मूवी मला बघायचा होता एकदा तरी. आणि मी त्याच दिवशी माहेरहून सुद्धा आले होते. तर त्या दिवशी रात्री त्यांनी अचानक तिकीट वगैरे बुक करून ठेवले होते रात्रीच. त्याच्यामुळे मग आम्ही निघालो. रात्री 9:30 म्हणजे 10चा शो होता आणि 9:30 वाजता म्हणजे तिथं पोहोचलो होतो आम्ही. बराच वेळ होता, अर्धा तास होता शो चालू होण्यासाठी. त्याच्यामुळे मॉलमध्ये वगैरे फिरलो. तर ह्या ज्या गाड्या आहेत त्यांना गाड्याची खूप जास्त आवड आहे. त्याच्यामुळे इथं आलो, 1-2 फोटो वगैरे क्लिक केले आणि त्याच्यानंतर बाकीचा मॉल वगैरे फिरण्यात बघितला. घ्यायला वस्तू खूप जास्त महाग होत्या, तेवढ्या काय आपल्याला जास्त अफोर्डेबल नव्हत्या. त्याच्यामुळं फक्त बघितलं काय काय जे सगळं नवीन होतं ते सगळं बघितलं आणि थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत होतं, कारण इथं म्हणजे जे काही लोक आले होते ते खूप जास्त असे हे वाटत होते. त्याच्यामुळे मला तरी थोडंसं हे वाटत होतं, पण ठीक आहे चला. आपला हा पहिला अनुभव मला तरी खूप लक्षात राहील असा होता. मूवी सुद्धा इतका छान होता ना, प्रत्येकाने बघावा असा मूवी होता. आणि बॉर्डर 2 मूवी बघण्यासाठी आम्ही आलो होतो. इथं बुक्स खूप जास्त वेगवेगळ्या हे आहेत आणि मॉल सुद्धा खूप जास्त मोठा आहे. एकदम मोठा असा परिसर आहे त्याचा. आणि इथं काही नाही, आम्ही फक्त बघण्याचं काम करत होतो, व्हिडिओ वगैरे काढण्याचं काम करत होतो. ड्रेस वगैरे फक्त विचारून बघावं म्हटलं तर हा 1600 रुपयाचा ड्रेस होता. पण म्हटलं चला आपल्याकडे आहेत ऑलरेडी. हा आहे मॉल. तर इथं फोटो वगैरे काढले मी, व्हिडिओ सुद्धा घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही थिएटरमध्ये जाण्यासाठी निघालो. तर अगोदर खूप जास्त फिरलो, म्हणजे सगळीकडे फिरलो. जेवढा अर्धा तास होता तेवढा फिरून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथं आलो आम्ही. तर हा माझा पहिला अनुभव खरंच इतका खूप छान वाटलं मला इथं आल्याच्या नंतर. आता मूवी चालू व्हायला थोडासा वेळ होता, म्हणजे लाईट्स ऑफ होण्याच्या अगोदर सुद्धा आम्ही तिथं फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढून घेतले. तर मूवी इतका मस्त होता ना, तुम्ही सुद्धा बघा. वाहेगुरु जी पर भरोसा रख. मुस्कुरा दो. आपण नाही का सगळे म्हणजे एक आईचा, बायकोचा, आपल्या मुलांचा सगळं ह्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे. आणि हा मूवी मला बघायचाच होता, त्याच्यामुळे त्यांना एकदाच म्हणले होते मी, तर त्यांनी मला सरप्राईज दिलं हे बुक हे करण्यासाठी. तिकीट वगैरे बुक करून ठेवले आणि अचानक मला सांगितलं की आपल्याला जायचं आहे आज रात्री कुठेतरी, असं सांगितलं होतं त्यांनी मला. इतका मस्त मूवी आहे ना, मूवी वगैरे बघितला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत म्हणजे हे होतं ना, थोडंसं खाली होतं, त्याच्यामुळे आम्ही परत खाली वगैरे आलो आणि त्याच्यानंतर लगेच घरी निघालो. इथं इतका आवडला ना, एकदम अंगावर शहारे वगैरे येत होते आणि डोळ्याला पाणी सुद्धा आलं मूवी बघताना देखील. आता सगळं फिरून वगैरे मूवी वगैरे बघून इतकं मस्त वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जेवण वगैरे फुल करून आलो होतो, त्याच्यामुळे इथं काय आम्ही घेतलं नाही खाण्यासाठी. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब करा.